नमस्कार. मी रोहन पिंगळे. भगवद्गीता भाग 18 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवात करूया. अध्याय 17. श्रद्धात्रय विभाग योग. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्ण, जे श्रद्धायुक्त अंतःकरणाचे आहेत पण शास्त्रविधी बरोबर न पाळता जे यजन करतात त्यांची निष्ठा म्हणजे मनाची स्थिती सात्विक, राजस की तामस समजवायची. श्री भगवान म्हणाले, प्राणी मात्राची श्रद्धा ज्याच्या त्याच्या स्वभावाप्रमाणे सात्विक, राजस आणि तामस अशी 3 प्रकारची असते. या 3 प्रकारांची लक्षणे ऐक. हे अर्जुना, सर्वांची श्रद्धा त्यांच्या त्यांच्या प्रकृती स्वभावानुसार बनलेली असते. हा मनुष्य प्राणी श्रद्धाशीलच आहे. ज्याची ज्या ठिकाणी श्रद्धा असते त्याप्रमाणे तो बनत असतो हे ओळखून ठेव. सात्विक वृत्तीचे लोक देवांचे भजन करतात, राजस लोक यक्ष राक्षसांचे भजन करतात आणि तामस लोक प्रेते व भूतखेते यांची पूजा करतात. जे ढोंग आणि अहमपणा यांनी भरलेले, भोग, वासना व आसक्ती या विकार बलाने आत्मवश केलेले अविवेकी लोक शरीरातील पंचमहाभूतादी समूहाला त्याचप्रमाणे अंतशरीरात वास करणाऱ्या मलाही कष्ट देत देत शास्त्रविधीत न सांगितलेले असे घोर स्वरूपाचे तपाचरण करतात. ते लोक आसुरी वृत्तीचे आहेत असे समज. आता प्रत्येकाला आवडणारे आहार देखील 3 प्रकारचे असतात. त्याचप्रमाणे यज्ञ, तप व दान यांचेही 3 प्रकार होतात. त्यांचे भेद सांगतो ते तू ऐक. आयुष्य, बुद्धी, शक्ती, आरोग्य, सुख व प्रेम वाढविणारे असून रुचिकर, स्निग्ध, शरीरात मुरून चिरकाल राहणारे आणि मन प्रसन्न ठेवणारे अशा प्रकारचे खाद्यपदार्थ सात्विक वृत्तीच्या माणसांना आवडतात. तिखट, आंबट, खारट, अतिउष्ण, झणझणीत, नीरस, दाह करणारे, त्याचप्रमाणे दुःख, शोक व रोग उत्पन्न करणारे आहार राजस वृत्तीच्या लोकांना प्रिय असतात. तामस वृत्तीच्या लोकांना आवडणारे अन्न वेळ होऊन गेलेले म्हणजे निवालेले, नीरस, दुर्गंधयुक्त, 1 दिवसाचे, शिळे झालेले, उष्टे तसेच अपवित्र असते. फळांची इच्छा न धरता यज्ञ करणे हे आपले कर्तव्य आहे असे समजून शांत चित्ताने जो शास्त्रविधीप्रमाणे यज्ञ करतो तो सात्विक स्वरूपाचा यज्ञ होय. परंतु हे अर्जुना, फलावर दृष्टी ठेवून आणि आत्मप्रतिष्ठेकरिता जे यजन केले जाते तो यज्ञ राजस समज. शास्त्रविधीला सोडून अन्नसंत पर्णहीन, मंत्रहीन, दक्षिणारहित व श्रद्धाहीन असा जो यज्ञ त्याला तामस म्हणतात. देव, ब्राह्मण, गुरु व विद्वजन यांचा आदर सत्कार करणे, शुचिर्भूतपणा असणे, सरळपणे वागणे, ब्रह्मचर्य व अहिंसा याला शारीरिक तप म्हणतात. कोणाच्याही मनाला न लागणारे परंतु खरे, गोड आणि पथ्यकारक भाषण करणे आणि स्वकर्माचा अभ्यास यास वाचिक तप म्हणतात. मन प्रसन्न ठेवणे, सौम्यता, मुनीप्रमाणे वृत्ती असणे, मनोनिग्रह आणि शुद्ध भावना यास मानसिक तप म्हणतात. फलाची अपेक्षा न ठेवता निष्काम वृत्तीच्या माणसांनी अत्यंत श्रद्धेने व योगयुक्त बुद्धीने हे त्रिविध तप आचरले म्हणजे त्याला सात्विक तप म्हणतात. आपला सत्कार व्हावा, आपणाला मान मिळावा, आपली लोकांनी पूजा करावी या हेतूने, त्याचप्रमाणे ढोंग माजविण्याच्या हेतूने जे तप आचरले जाते त्या अस्थिर व अनिश्चित तपाला शास्त्रात राजस तप म्हणतात. हेकटपणाने स्वतःला पीडाकारक किंवा दुसऱ्यांचा नाश करण्याकरिता जे तप करतात त्याला तामस तप म्हणतात. दान करणे हे आपले कर्तव्य आहे असेच मानून आपल्यावर उपकार न करणाऱ्यास योग्य स्थळी, योग्य काळी व पात्रापात्र पाहून जे दान देतात त्याला सात्विक दान म्हणतात. परंतु जे दान परतफेड होईल या हेतूने किंवा इतर काही फलांच्या अपेक्षेने दिले जाते आणि शिवाय जे देताना मनाची तडफड होत असते ते राजस दान म्हटले जाते. अयोग्य काळी अयोग्य माणसांना सत्कार न करता अवहेलना करून जे दिले जाते त्याला तामस दान म्हणतात. ब्रह्माचा ओम, तत्, सत असा 3 प्रकारचा निर्देश केला जातो. या निर्देशानेच पूर्वी ब्राह्मण, वेद व यज्ञ निर्माण केले आहेत. तस्मात म्हणजे जगाला या संकल्पाने आरंभ झाला आहे. म्हणून ब्रह्मवादी लोकांची यज्ञ, दान, तपादी शास्त्रविहित कर्मे नेहमी ओम असा उच्चार करून सुरू होतात. मोक्षार्थी लोक फलाची अपेक्षा न ठेवता यज्ञ, तप, दान इत्यादी कर्मे तत् या निर्देशाने करतात. अस्तित्व आणि साधुत्व म्हणजे चांगलेपणा या अर्थी सत हा शब्द योजिला जातो. तसेच प्रशस्त म्हणजे चांगल्या कर्मालाही सत हा शब्द योजिला जातो. यज्ञ, तप व दान करीत राहणे या स्थितीला सत असे म्हणतात आणि त्याकरिता केलेल्या कर्मालाही सत असेच म्हणतात.
हे अर्जुना, अश्रद्धेने केलेले हवन, दिलेले दान, आचरलेले तप किंवा इतर कोणतेही कर्म असत असे म्हटले जाते. ते परलोकात उपयोगी पडत नाही व इहलोकातही उपयोगी पडत नाही. इति श्री भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे श्रद्धात्रय विभाग योग नाम सप्तोषाध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. पुन्हा भेटू पुढच्या अध्यायासोबत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.